राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे 2 दिवसापूर्वी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी पक्षात देखील अनेक घडामोडी झाल्याचं पाहायला मिळालं. दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे प्रथमच कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते उद्या कागल तालुक्यातील चिखली या गावी नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान अजितदादांचा मृत्यू, सुनेत्रा पवार यांचा झालेला शपथविधी आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी स्वतः सभास्थानाची सक्षम पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की कागल तालुक्यामध्ये चिखली या ठिकाणी आपल्या लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सभा होणार आहे उद्या दुपारी 4 वाजता. तर मुळात काही दिवसापूर्वी जेव्हा नियोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोरोडेपासून चिखली अशी रॅली आम्ही पहिला ठेवणार होतो आणि त्याच्यानंतर सभा चिखलीमध्ये आयोजन करणार होतो. पण अजितदादा यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं आम्ही रॅली कॅन्सल केलेली आहे आणि फक्त आपण चिखली या ठिकाणी एक मोठी सभा तिथं आयोजन केलेली आहे. आता आपण चिखली कागल तालुक्यातील चिखली जिल्हा परिषद मतदारसंघामध्येच काही सभा आयोजित केली. कागल तालुका जर आपण विचारात घेतला तर कागल तालुका हा विस्तारलेला तालुका आहे. जवळपास 122 या तालुक्यामध्ये येतात आणि एकूण 8 जिल्हा परिषद मतदारसंघ येतात. आता तुम्ही विचार केला तर उत्तूरपासून तिकडं सांगावपर्यंत जर मध्य ठिकाण काढायचं असेल तर चिखली हे एकमेव मध्य ठिकाण या तालुक्याचं निघतं आणि म्हणून तालुक्याची एकमेव मोठी सभा ही चिखली या ठिकाणी घेण्याचा निर्णय आम्ही त्यासाठीच घेतला. आता एकंदरीत बघितलं तर महायुतीचे सगळे नेते हे कार्यकर्त्यांसाठी ग्राउंडला उतरतात, सभा घेतात. या सभेमुळं आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये नेमका काय फायदा होणार आहे का? नाही, 100% आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा निवडणुकीला आलेले आहेत निश्चितपणानं त्याचा फायदा हा शिवसेनेला व महायुतीला झालेला आहे. शिंदेसाहेब आता नुकतं झालेला महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा आले होते आणि तुम्ही बघू शकता की शिंदेसाहेब आल्यामुळं आपल्याला महायुतीची सत्ता तिथं आली. शिवसेनेचे आपले अनेक नेते तिथं निवडून आले आणि निश्चितपणानं शिंदेसाहेबांच्या येण्यानं जिल्हा परिषदच्या सगळ्या उमेदवारांना आणि पंचायत समितीच्या सगळ्या उमेदवारांना 100% फायदा होणार असा मला विश्वास आहे. शिंदेसाहेब उद्या येत आहेत, कसं नियोजन आपलं झालं? नियोजन आता आम्ही चिखली या ठिकाणी सभा घेतो आहे. उद्या दुपारी 4 वाजता शिंदेसाहेब इथं सभेला येतील आणि दुपारची सभा आहे म्हणजे 4 ते 5 सभेला इथं संबोधन करतील आणि त्याच्यानंतर 5 वाजता ते हेलिपॅडवरून पुन्हा रुकडी येथे जाणार आहेत. त्यामुळं सभेचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं घेण्यात आलेलं आहे. सगळे उमेदवार आमची इथं येत आहेत आणि सगळ्या तालुक्याची लोकं ही 100% येणार. पण चिखली येथे सभा होत असल्यामुळं चिखलीचे ग्रामस्थ आणि चिखली मतदारसंघाचे लोकं ही जास्तीत जास्त या सभेला येणार आहेत असं मला निश्चितपणानं सांगावंसं वाटतं. काही नेत्यांच्याकडून कागल तालुक्यातले आरोप देखील करण्यात आला की ही संपूर्ण तालुक्याची लोकं येऊन इथं गर्दी केली होईल, चिखलीचीच लोकं असतील असं काय नाही. प्रामुख्याने काय सांगा? नाही, चिखलीची लोकं तर घर टू घर येतील. उद्या चूल बंद ठेवून मला वाटते चिखलीची लोकं या निमित्त सभेला येतील आणि ते आपली टीका मला वाटते भाजपची ह्यांनी ती टीका केली होती. तसं म्हटलं तर भाजपची एक सभासुद्धा नगरपरिषदेची चंदगड नगरपरिषदेची एक सभा होती. त्यावेळी शिवाजी पाटील साहेबांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब यांना त्या सभेला आणलं होतं. त्यामुळं सभेला नेते हे येतच असतात आणि मुळात शिंदेसाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदेसाहेब हे कार्यकर्त्यांमधून घडलेले नेते आहेत. त्यामुळं कार्यकर्त्यांसाठी झटणारा नेता हा आमच्यासाठी हे नेहमी आम्हाला मिळतात कोल्हापूरमध्ये. याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला वाटते कुठली नाही आहे. शिंदेसाहेबांचं कोल्हापूर हे फार आवडतं एक ठिकाण आहे. म्हणजे महिन्यातनं एकदा शिंदेसाहेब कोल्हापूरला येत असतात. आई अंबाबाई चरणी दर्शन घेण्यासाठी ते येतात. त्यामुळे सभेला जर शिंदेसाहेब येत असतील तर आनंद आम्हाला होतो आहे. बाकीच्यांच्या पोटात दुखायचं काय गरज नाही.